पट्टणकुडी येथे काँग्रेस महिला मेळाव्याप्रसंगी विकासाचे नेतृत्व म्हणजे उमेदवार प्रकाश हुक्केरी असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी यांनी केले आहे। या मेळाव्याला महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। पट्टणकुडी येथे महिला काँग्रेस मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित महिला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। अनेक महिला मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले। आमदार यशोमती ठाकूर यांनी आपल्या मनोगतामधून प्रकाश हुक्केरी यांनी या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास केलेला असून त्यांना पुन्हा संधी देऊन प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन केले। नोटबंदी झाली आहे म्हणजे माझ्याकडे 50,000 रुपये आहे म्हटलं आता नवऱ्याला दे, मला काय सांगू नको, असं कोणासोबत झालं, हसतंय म्हणजे सगळ्यांसोबत झालंय। त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्ही जमवलेले पैसे सुद्धा आता जो राज्य करतोय, मला त्याचं नावही घ्यायला आवडत नाही, मी विदर्भातली आहे तर मी विदर्भामध्ये म्हणतात की फोका मारतो तो, बरं ते म्हणजे तो वेगळा शब्द आहे, तो इथं बोलू शकत नाही, पण फोका मारणाऱ्या माणसांनी तुमचे पैसे तेही काढून घेतले की नाही काढून घेतले, हो की नाही? हा डोकं डोलवताय, बोलत नाहीये तुम्ही, बोला की तुमचे पैसे काढले की नाही काढले, आणि नंतर जमले का तेवढेच, भेटले का तुम्हाला सगळे मिळून? नाही भेटले। तर सांगायचं तात्पर्य हे की साधे पैसे सुद्धा एखाद्या घरगुती बायांनी जमवलेले पैसे सुद्धा काढून घेणारी सरकार आज राज्य करते। चालवू शकतो का? प्रकाश अण्णांच्या बद्दल मी खूप ऐकलेलं आहे, तुम्ही लहानपणापासून इथे येताय, मी पहिल्यांदा येते, पण प्रकाश अण्णांचं काम आणि प्रकाश अण्णांचं नाव बंगलोरमध्ये, कर्नाटकामध्ये, दिल्लीमध्ये सुद्धा घेतलं जातं। सुप्रिया पाटील म्हणाल्या, चिक्कोडीसह इतर भागातील विकास करणाऱ्या नेतृत्वाला प्रचंड मतांनी निवडून देण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले। फक्त मी एवढं सांगते की मी लहानपणापासून त्यांना बघते, त्यांच्या कामाचा उरक, आता हेमानं सांगितलं की 72 वर्ष झाल्यामुळं आता तुम्ही इलेक्शनला उभारू नका असं घरातून म्हटले, पण 72चं उलट 27 केलं तरी चालतंय, कारण त्यांनी अजूनही युवा म्हटलं तरी त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं असू दे, कामाचा उरक, त्यांचे सगळं म्हणजे त्यांच्यात असं कामाबद्दल ती तळमळ म्हणा, त्याच्याबद्दल एक मी लहानसं उदाहरण देते। 2003ला ह्यांचं धरमसिंग साहेबांचं सरकार होतं, पूर आला होता 2005ला, आपल्याकडे भरपूर पाऊस पडलेला होता, त्यावेळेला पूर आलेला, त्यावेळेला त्यांचं आम्ही काम बघितलेलं आहे, मी सुद्धा पप्पांच्या बरोबर त्यावेळेला गेलेले। हेलिकॉप्टर मधून एका गरीबातल्या गरीब शेतकऱ्यांच्या म्हशीसाठी सुद्धा त्यांनी हेलिकॉप्टर थांबवून चंदूर असू दे, त्या पूर्ण नदीकाठच्या दूधगंगा आणि वेदगंगा नदीकाठच्या भागातील त्यावेळेला पेपरला सुद्धा यायचे की त्यांनी फक्त आमदार होते आणि त्यावेळेला त्यांनी प्रत्येक गरीब शेतकऱ्यासाठी हेलिकॉप्टरची सोय करून प्रत्येकांना मदत केली होती। त्यानंतर कर्नाटक सरकारनं सुनामी आली होती 2005ला, तुम्हाला सगळ्याला आठवतंय नाही आठवतंय मला माहित नाही, पण 2005ला सुनामी आल्यानंतर कर्नाटक सरकारचं प्रतिनिधी म्हणून माननीय श्री प्रकाश अण्णा हुक्केरी हे काँग्रेसतर्फे मदत घेऊन गेले होते। तिथं कुठल्याही त्यांनी अजूनपर्यंत कुठल्या भाषणात सांगितले असतील मला माहित नाही, मी वाळकीत होते, पप्पांच्या बरोबर बोलतेला ऐकलं, तेवढी एक आठवण सांगावी वाटली म्हणून सांगितलं। त्याचबरोबर पट्टणकुडीत झालेला फरक सुद्धा दिसून येत आहे। पूर्वी पाण्याची समस्या असायची, आता 5 कोटी महादेवनं सांगितल्याप्रमाणे 5 कोटीचं तलाव भरणीसाठी पायाभरणी झालेला आहे। माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी यांनी नोटाबंदीमुळे या देशात बेरोजगारी वाढली आहे, अनेक कारखाने बंद पडले आहेत, खोट्या भूलथापा मारणाऱ्या सरकारला मत देऊ नका, तर खासदार प्रकाश हुक्केरी यांना मतदान करण्याचे आवाहन केले। सगळ्यांना दरवर्षी एक 5-5 कोटीची कामं मिळत होती, म्हणजे 5 वर्षाला 25 कोटी झालं, तर आपले हे एकमेव खासदार असे आहेत की त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी 400 कोटींची कामे मंजूर करून घेऊन आले आणि त्यांनी केले हे पण लक्षात घ्या। तर असे कामं करणारे आणि धडाडीचे खासदार म्हणून आपण त्यांना परत एकदा निवडून द्यावं असं मी तुम्हाला नम्र विनंती करते। आज या ठिकाणी परवाच तुमच्या इथं तलावाचं उद्घाटन झालं, त्यामुळे पाणी पिण्याचा प्रश्न आणि शेतीचा प्रश्न देखील त्यांनी सोडवलेला आहे। आपले जे मुस्लिम बांधव असतील
किंवा शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी असतील, त्यांना जे पासपोर्टचं काम वगैरे करून घ्यावं लागतं, त्यासाठी आपल्याला हुबळीला जावं लागत होतं आणि हुबळीला जाऊन येऊन एका वेळेला गेल्यावर ते काम होत नाही, तर आपल्याला किती वेळा जावं लागतं आणि किती कष्ट घ्यावे लागतात हे आपल्याला माहित आहे. हा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपले खासदारांनी इथं या ठिकाणी आपल्याला चिक्कोडीला पासपोर्ट मिळण्याची सोय देखील करून दिलेली आहे, हे लक्षात घ्या. यानंतर स्वप्नाली हुक्केरी म्हणाल्या, या भागाचे नेतृत्व करणारे प्रकाश हुक्केरी हे विकास करणारे नेतृत्व असून त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या. म्हणून मी इथं पट्टणकुडीत उभारून तुम्हाला सगळ्यांना हक्काने सांगते की आपण सगळ्यांनी आपल्या खासदारांना बहुमताने विजय करून आपण सगळ्यांनी दिल्लीला पाठवून देऊया त्यांना. या मेळाव्याला पट्टणकुडी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.